पेठशिवणी गावचं ग्रामदैवत म्हणजे महादेवाचं मंदिर. हे शिवपार्वतीचं मंदिर पाहण्यासाठी पेठशिवणीच्या बसस्टँडवर लोक उतरतात आणि ह्या कमानीतून आत मंदिराकडे निघायला लागतात. आणि मंदिराच्या बाजूलाच गणेशाची सुंदर मूर्ती आहे. त्यांचं पूजन करून पुढं महादेव मंदिरामध्ये भक्तगण प्रवेश करतात. गणेशाची पूजन केल्याच्या नंतरच मग मोठा नंदी विशाल वर घंटा मंदिरामधला पाहास मिळतो. त्यानंतर नंदीची पूजा करून काही जण आत हात जोडून त्याला महादेव मंदिरामध्ये प्रवेश करतात. आणि मंदिराच्या समोर जे असलेला हा नंदी विशाल बसलेला आहे आणि खूप सुंदर आहे. दगडी कोरीव काम पाहून माणूस पाहून खूप आनंदी होतो. अशा ह्या नंदीचं घडण हे खूप दिवसापूर्वीचं आहे. त्यानंतर कासवाचा छोटासा भाग दिसतो पाठी. आणि पुढं मंदिर हे गाभाऱ्यामध्ये आहे आणि 2 पायऱ्या वर चढून आत उतरावं लागतं. असं हे शिवपार्वतीचं मंदिर 2 साळंक आहेत. आणि 2 साळंक असलेलं हे एकमेव मंदिर शिवपार्वतीचं हे पेठशिवणीमध्ये आहे. तिथं सतत पूजा अर्चा चालू असते. भक्तगण सतत पूजा करून आजूबाजूच्याला प्रसादाचं वाटप करतात, स्वामीचं दर्शन घेतात आणि पूजा करण्यासाठी अफाट गर्दी सतत असते. पेठशिवणीचं जाज्वल्य दैवत असलेलं हे मंदिर दर्शन घेऊनच या मंदिराचं लोक आपापली दिनचर्या करत असतात. आणि आपल्या शेताला जाणं असो, व्यवसायावर जाणं असो, प्रत्येकजण देवाचं दर्शन घेऊन वेळ मिळेल तसं मध्ये ये जा करतात. कधी गर्दी अफाट लोटलेली असती तर कधी विद्यार्थ्यांचं टूर म्हणून महादेवाच्या दर्शनाला बाहेरगावून येत असतात. मग त्यामध्ये जास्त संख्या ही मुलींची आणि स्त्रियांची असते असंही इथं दिसून येते. थोडं पुरुष मात्र याकडे थोडंसं आजपर्यंत दुर्लक्ष करीत होता. पण आता पेठशिवणी येथील सर्व भाविक भक्त हे आंघोळ केल्याच्या नंतर अगोदर मंदिराचं दर्शन घेऊन मगच पुढच्या आपल्या कामी लागतात. त्यापुढं एक ही जे मंदिराच्या पुढं दक्षिणमुखी एक मारुतीचं मंदिर पण आहे. आपण या अशा ग्रामदेवताचं एक वेळेस दर्शन घ्यावं हीच नम्र विनंती.